कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधाऱ्याचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे। त्यामुळे येथील मानवी वस्तीपुढे धोके निर्माण झाले आहेत। माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या कारकिर्दीत कोकणातील बंधारे बांधण्यात आले होते। आज घडीला बंधारे नष्ट झाल्याने भरतीच्या पाण्याची सीमा ओलांडली जाऊन समुद्राचे पाणी गावाच्या दिशेने जात आहे। अनेक झाडे उन्मळून पडली आहेत। पावसाळ्यात समुद्राच्या वेगवान लाटा आणि पाण्याचा प्रवाह थेट मानवी वस्तीत शिरून जीवितहानी आणि वित्तहानी होण्याची भीती ग्रामस्थांना सतावते आहे। समुद्राचे खारे पाणी गावात शिरून पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील नष्ट होणार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून येथील बंधारे पूर्ववत करावेत अशी मागणी नागाव ग्रामस्थांनी केली आहे। आज तुम्ही बघताय, आता तुम्ही जे हे समोर बघितलं, झाडांची मुळं वगैरे तुम्ही पाहिलेली आहेत। हा जो प्रॉब्लेम आम्हाला आहे हा दरवर्षी वाढत जातो, हा कमी होण्यातला वाटत नाही आहे। आणि आता जसं पाणी अजून आता जर आपण तात्काळ कारवाई सरकारने जे काय प्रशासन असेल त्यांनी जर तात्काळ याच्यात गंभीर दखल घेऊन जर नाही झालं तर हळूहळू हे पाणी गावात शिरणार। शेती वाडी यांचं घरांचं तर नुकसान होणार, पण ज्या आमचं प्यायला पाणी आमच्या सगळ्यांच्या विहिरी आहेत ह्या विहिरीसुद्धा खाऱ्या होतील। आता तुम्ही पाहिलं तर हे पहिलं असं नव्हतं, आता पाठी हा एक बंधारा दिसतोय बघा आत गावात झालेला, त्याच्यामुळे पण पाणी इकडे जास्त मारायला लागलेलं आहे आणि काही दिवसांनी तर काय राहणारच नाही इथे। तर आमची प्रशासनाला विनंती आहे की कृपया लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा। बॅरिस्टर अंतुले हे 1980 सालाला हा बंधारा बांधला, तो 10 फूट उंच होता आणि तो इतका होता त्यामुळे कुठल्याही याचं झाडाचं नुकसान झालं नाही, माती घट्ट पकडून राहिली। पण आता हे 2 वर्ष असं चाललेलं आहे इथे की तो बंधारा संपूर्ण खचलेला आहे। त्याच्यावरून सायकलसुद्धा जाऊ शकेल, काही भाग त्याच्यावरून सायकलसुद्धा जाऊ शकेल आणि त्यामुळे त्या खचल्यामुळे बंधाऱ्याचं संपूर्ण पाणी आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण विहिरी आमच्या असणाऱ्या विहिरीला धोका झालेला आहे, सगळं क्षार मारत आहेत। तर जमीनसुद्धा जास्त पाणी गेल्यामुळे खारं ती नापीक होत आहे आणि अशा तऱ्हेने भरपूर नुकसान या नागरिकांचं होणार आहे। आणि नागाव साताड बंदर या रहिवाशांना याच्यापासून भारी धोका आहे। तरी वरिष्ठांनी याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्याची व्यवस्था करावी आणि बंदोबस्त करून न्याय द्यावा। हा अलिबाग तालुक्यातील नागाव बीच आहे आणि हा जो बंधारा आहे हा खूप वर्षापूर्वी अंतुले साहेब असताना झालेला आहे, पण त्याच्यानंतर या बंधाऱ्याकडे कोणीच लक्ष नाही दिलं आहे। कुठलंच प्रशासन म्हणजे स्थानिक प्रशासनाने पण लक्ष दिलेलं नाही किंवा आमदार खासदार वरच्या लोकांनी पण लक्ष दिलेलं नाही आहे। तुम्ही बघाल जेव्हा आम्ही म्हणजे लहानपणी आम्ही यायचो तर हा 8 ते 10 फुटी बंधारा होता, आता हा झिजून म्हणजे अगदी मातीमोल झालेला आहे आणि याच्यामुळे ही झालेली म्हणजे बाजूला जी लागवड आहे ती लागवड पण गेली आहे। म्हणजे कालांतराने समुद्राचं पाणी जेव्हा पावसाळ्यात मोठं उधाण असतं, मोठी भरती असते, तेव्हा हे गावात पण शिरू शकतं आणि गावाचं नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती सध्या तरी आहे। आणि झाडं तर खूपच गेली आहेत, म्हणजे आता फॉरेस्ट खात्याने नवीन लागवड केली ती पण गेली आहे, मग त्यांचं पण नुकसान झालंय। पण याच्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही ग्रामस्थ वेळोवेळी याच्यात लक्ष घालतोय, पण आम्हाला त्या याच्यात यश येत नाही। आज तुमच्या माध्यमातून आम्हाला यश मिळावं असं आम्हाला वाटतंय। सरकारला आम्ही हेच सांगू की तुम्ही लवकरात लवकर या गंभीर विषयाकडे लक्ष द्या, कारण हा बंधारा होणं गरजेचं आहे। हा ऍक्च्युली स्थानिक लोक तर आम्ही इथे आहोतच, आमचा पर्यटन हा व्यवसाय आहे आणि तो पण जर असं काय झालं, पाणी आलं आणि पर्यटनच नाही आलं तर आम्ही पण देशोधडीला लागू। खूपच धोक्यात साहेब, पावसाळ्यामध्ये मोठी जेव्हा भरती येते आणि पाऊस त्यावेळी असेल तर 100% पाणी गावात शिरेल आणि घरांचं आणि सगळ्या शेती व्यवसायाचं सगळंच नुकसान होईल।